निवडून आले, आमदार झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं, सरकार बदललं. मुख्यमंत्री कालावधीमध्ये जे जे जी आर पारित केले, माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सगळे जी आर स्थगित केले. त्याचे पैसे जी आर मंजूर केले की त्याचे पैसे कुठल्या नगरपालिकांमध्ये पोहोचले आणि महानगरपालिकेत पोहोचले. ठेकेदारात मरतोय काम करून पैशाच्या बिलासाठी. आणि नागपूरच्या ते एका ठेकेदाराने आत्महत्या केली आणि माझ्याकडे महानगरपालिकेत एक ठेकेदाराला ते अटॅक आला, परंतु पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाहीत. तर मी आता धोरण असं राबविलं, जोपर्यंत ठेकेदारांचे पैसे दिले जात नाही आहेत तर तू प्रत्येक अधिकाऱ्याच्या दरवाजावर जाऊन आंदोलन करायचं, गुच्छ द्यायचा, बिलाच्या तरतुदी करायला लावायच्या. सरकारला पण हात धोरण लाभविणार आहे. हा रवींद्र शिंदे आहे, संविधान आणि घटनेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जातो, गोरगरिबांच्या कल्याणासाठी झगडतो आणि झगडत राहणार. हे माझ्या बाबाने दिलेलं मार्गदर्शक तत्व आहेत. देवेंद्र कामगार चांगो शिंदे आज त्या काळी जर राजकीय पटलावर असते, बहुउद्देश निवडून आले असते तर राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. एवढी विभलता, एवढी प्रगल्भता त्या चांगो शिंदेमध्ये होती. कामगार नेते म्हणून साथी जॉर्ज फर्नांडिसवर सततच्या दशकामध्ये काम केलं. भल्या भल्या लोकांना, गोरगरिबांना नोकऱ्या दिल्या, नोकऱ्यावर नोकऱ्या गावखेड्यातून आणल्या, नोकऱ्यावर नोकऱ्या. त्याचे आदेश पुरावे आमच्याकडे अजूनही रेकॉर्डवर आहेत. बाबांचे 10 कोटी रेकॉर्ड आहेत, 10 कोटी बॅगांचे फोटोज आहेत. या रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड संपूर्ण कर्मचाऱ्यांना कुठले कामगार कुठे आणले, कधी गेले, कधी आले, हे सगळं ध्येय धोरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी सांगतो, या मुख्यमंत्री असतील माजी किंवा आत्ताचे DCM असतील, डेप्युटी कमिशनर, तेव्हाचे मुख्यमंत्री असतील, आता माजी मुख्यमंत्री असेल, आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील, DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन, डेप्युटी चीफ मिनिस्टर, यांना सांगू इच्छितो की तुम्ही एक तरी आदेश दाखवा की मी ह्या माणसाला नोकरी या सरकारी क्षेत्रामध्ये दिली आहे. ते तुमच्याकडे नाही आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, आज एसआरमध्ये काय चाललेलं आहे, भूखंड घोटाळा, पार्थ पवारसारखा महारत्नाचं जमीन. आज काय राजकारणामध्ये, आज जे जे गुन्हेगारी, जे चोरी, जे लुटी, जमीन लुटी, त्यांना आज राज्यसभेचं मिळतं, राज्यसभा मिळते, विधान परिषद मिळतं. आज संपूर्ण क्षेत्र हा राजकीय क्षेत्र गुंडगिरीने व्यापलेला आहे. जो तो दादागिरीने आपला खिसा कसे भरेल, मर्यादा कसे, आज जो तो विकासकांना दम देतो, ज्या विकासकांना कामं दिली त्या विकासकांना दम देतो. हमको काम मिळणार चाहिए, काम मिळालं पाहिजे, तू माझ्या ऑफिसला ये, कधी काम देतो ते सांग. अशा प्रकारचे प्रार्थना आज होते आहे. धाकशा दळणशाही, हिटलरशाही, सत्तेचं पूर्ण बुजबारा, आज लोकांना दम देऊन खडण्या वसूल करतात माहिती अधिकारी क्षेत्रातून. इथे काय चाललेलं आहे? संविधान आणि घटना हे कुठे घेऊन चाललेलं? कायद्याचं रक्षक बनून कोणी का पुढे येत नाही? संविधान आणि घटना अशी पायमल्ली करून, महाराष्ट्र शासनाचे आदेश पायमोळी तोडून, जर घटना आणि कायदा कानून महाराष्ट्राचं कोणी तुडवत असेल तर हा रवींद्र शिंदे त्याला आळा घालणार. कारण रवींद्र शिंदेने भोगलंय, त्याने भोगलंय म्हणून संतापाने बोलतोय, त्याने भोगलंय म्हणून संतापाने बोलतो. आज रवींद्र शिंदेसारखा माणूस जो झोपडपट्टीपासून शिकून येऊन विद्वत्ता मिळवतो, VJTI कॉलेजमधून अभियंता होतो, इंजिनियर बनतो आणि सर्व्हिसमध्ये नोकरीमध्ये शिकूनही पुढच्या डिग्र्या घेतो. आणि ह्या माणूस प्रामाणिकपणे काम करत असताना कोणीतरी राजकीय दबाव आणतो. एकनाथराव शिंदे रवींद्र शिंदेला सस्पेंड केला, कोणीतरी सांगतं. अरे काय चाललेलं आहे? आज एक अधिकारी जर प्रामाणिकपणे काम करत असेल, चुकीच्या गोष्टीवर आक्षेप घेत असेल तर त्याला निलंबन करता. अधिकारी आज सत्तेचं राजकारण करून त्या आयुक्तांवर प्रेशर आणता. एक माणूस 6 महिन्यात 2दा अधिकारी कधी सस्पेंड झालेलं पाहिलं आहे का? तो हा रवींद्र शिंदे आहे. अतिक्रमण आणि बांधकाम तोडत असताना, प्रभावीपणे काम करत असताना ह्या आला आणण्यासाठी त्याला सस्पेंड करतात. चुकीचं काम करणाऱ्यावर आक्षेप घेतला तर चुकीचे काम होण्यासाठी त्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सस्पेंड करतात. आज काय झालंय? IAS अधिकारी मुंडे आज शासकीय क्षेत्रात 22 वर्षात 28 बदल्या. कोण घेतं? प्रामाणिक अधिकारी काम करतो म्हणून 22 वर्षात 28, 20 वर्षात 28 बदल्या. आज ते दिव्यांग खात्यामध्ये आहेत, दिव्यांग नियोजन खात्यामध्ये आहेत. तिकडेही भ्रष्टाचाराचा गोळमाळ काढला. अनेक सरकारी पैसा कसा लाटायचा त्यासाठी त्यांनी कायदा बनवला. चांगलं काम करणारी व्यक्ती आहे ना, घ्या ना, मुख्य सचिव बनवा. जे चांगली व्यक्ती काम करते त्यांना मुख्य सचिव घ्या ना, मुंड्यांना बनवा ना, IAS अधिकाऱ्यांना. आमचे सरकार रवींद्र शिंदे सारखं चांगलं काम करतं, बनवा ना. काय जात आहे? कारण चोऱ्यांना चोर करायला मिळत नाही, म्हणून असे अधिकारी त्यांना नको. आज धर्मवीर आनंदीगांनी त्या काळी
96 मध्ये माझी पाठ ठोपटली की तुमच्यासारखा अधिकारी महानगरपालिकेमध्ये पाहिजे जो थेट कारवाई करतो, अतिक्रमणे अनधिकृत बांधकाम करतो. आज मी पाहिलं तर ठाणे नगरपालिका क्षेत्रामध्ये बजबजपुरी ओढली. एकही अतिक्रमण अनधिकृत बांधकाम तुटले नाही. संध्याकाळी झाले का फुटपाथवर स्टॉल, उघड्यावर गॅस सिलेंडर, सगळ्या गोष्टी चालतात. मग अधिकारी कसला पगार घेतात, काम का करत नाही. म्हणून रवींद्र शिंदे हा आंदोलन आज प्रत्येक दालना जाऊन अर्धनग्न आंदोलन करणार आणि फुलगुच्छ देणार. का कारवाई होत नाही सांगून देखील फार दुर्दैव स्थिती आहे. महाराष्ट्र शासन कायदा अधिनियम काय फक्त कागदावरच खरडायला आहेत का? प्रत्यक्षात प्रॅक्टिकल काम करा. जर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे तर तात्काळ भरती करा. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा कर्मचाऱ्यांना तात्काळ घ्या. कोविड कालावधीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ घ्या. पंतप्रधान योजनेअंतर्गत लाडकी बहिणी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिली त्यांना सेवेत घ्या. आज कर्मचाऱ्यांच्या तुटवडा भरून निघाल. गेल्या वर्षी 1773 पदं भरती केली टाटा कन्सल्टन्सी मार्फत. ते काय कागदावरच आहेत का? अजून लोक का येत नाहीत हा विचारणा आहे, प्रश्न आहे. आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे म्हणतात, प्रशासकीय अधिकारी म्हणतात तुटवडा आहे. तुटवडा आहे हे प्रशासनाची जबाबदारी आहे, कर्मचाऱ्यांची नव्हे ना. मग 10, 20, 30 त्यांचे थकीत वेतनाचे ठराव अंमलबजावणी का देत नाही बरं? 7वं वेतन का देत नाही? आज महानगरपालिकेमध्ये पैसे नाही. म्हणजे महानगरपालिका भिकारी कोणी बनवली? ठाण्याच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी बनवली ना. विशेष विकास निधी येतो, विविध टेंडर काढली जातात, बहुउद्देशीय भ्रष्टाचाराचे टक्केवारीचे टेंडर काढले जातात. विशेष शासन निधी GR येतो, परंतु आज त्या GRचे 0 पैसे, आज त्या GRचे 0 पैसे, आज त्या GRचे 0 पैसे आज महानगरपालिकेच्या तिजोरीत आहेत. 2,500 ते 5,000 कोटीचं दायित्व आहे महानगरपालिकेचं. गेल्या 5 वर्षाच्या 350 कोटीचे ऑडिटिंग नाही आहे. आणि अमृत योजनेअंतर्गत जे बनवलेले रस्ते आहेत, ज्यांचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड गेल्या 3 वर्षापासून संपलेलं आहे, ते खोदायला घेतल्यावर सर्व्हिस रोडची गेल्या वर्षापासून. मग नगर अभियंता 2021 आज 5 वर्ष कार्यकाल करतात. म्हणजे भ्रष्टाचार किती वाढला. तुम्हाला डिफेक्ट लायबिलिटीमध्ये पुन्हा नव्याने रस्ते खोदणं, यात महासभेची पब्लिक बॉडीची मीटिंग लागते. आज चौकाचे नामांतर करताना रस्त्याचे नामांतर लोकल बॉडीचा ठराव लागतो. विठ्ठलाची मूर्ती विसरल्या तुम्हाला ठराव लागत नाही. ठाणे मुंबई चौकाला तुम्हाला ठराव लोकल बॉडी दिले. फक्त चांगो शिंद्यांचा नामकरणाचं एकमात्र नाव ज्यांनी आयुष्य घालवलं 100 आहे. जनसेवक म्हणून त्यांना गौरवलेलं आहे. क्रांतिदिनी त्यांना गौरवलेलं आहे. मरणोत्तर गौरव पुरस्कार मिळाले. असं तुम्ही त्यांचं एक नाव देऊ शकत नाही. अशेम यू ऑफ द प्रशासन, अशेम यू द प्रशासन बाय फ्रॉम द रवींद्र शिंदे. The various negligence, disobedience of the Commissioner of Thane Municipal Corporation. If you not want to do, not do. But why are you telling me abyss? Why are you telling me false? Whatever the commissioner was taking the decision to give an order, nobody was following that order. Why should be happen this thing?